आपण आता पुढचा संघ बघूयात, तो आहे मोलुस्का. या मोलुस्काची शरीर रचना कशी असते रे? शरीर हा एक मऊ असतं आणि बुळबुळत असतं. यांचं शरीर कसं त्रिस्तरीय आहे, देहगुहायुक्त, अखंडित आणि मृदू असतं. बघा, मोलुस्कावर आतापर्यंत आपल्याला काय बरेच वेळेस आयोगाने काय केलं, प्रश्न विचारले, त्यामुळे मोलुस्का हा संघ महत्वाचा आहे. ह्याचा आदिवास जर आपल्याला विचारलं तर आदिवास कुठं राहतात? एक तर जलचर असतात किंवा भूचर असतात, म्हणजे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण हे राहू शकतात. म्हणजे जलचर आणि भूचर ह्या दोन्हीमध्ये पण ह्यांचा आदिवास आहे. ह्या महत्व जर आपल्याला बघितलं मृदुकाय प्राण्यामधील मोलुस्काचं महत्व काय, तर हा दुसरा सर्वात मोठा संघ आहे. हा पण एकदा आयोगाने इथं आपल्याला क्वेश्चन इथं विचारलेला आहे. आता बघा पुढे ह्याची जर उदाहरणं विचारण्यात घेतले तर मोलुस्काचे सर्वात जास्त उदाहरणं काय इम्पॉर्टंट आहेत, कारण आयोग दरवर्षी काय मोलुस्कावरचे उदाहरणं विचारत असतं, जो की ग्रुप सीच्या एक्झाममध्ये आपल्याला विचारण्यात आले होते, ग्रुप बीच्या एक्झाममध्ये विचारण्यात आले होते. आता बघूयात ह्याची उदाहरणं काय काय बघा. तर कालव असतील, शिंपला असेल, गोगल काय असेल, ऑक्टोपस असेल, पायला असेल, नंतर बघा बायवॉल असेल, नंतर ऑक्टोपस असेल, सेपिया, त्यालाच आपण कटल फिश पण म्हणतो, नंतर बघा कायटोप्लुरा असेल, पिंक टाळा असेल, लॉलिगो असेल, ॲप्लिसिया असेल आणि डेंटॅलियम असेल. तर ही सर्व कशाची उदाहरणं आहेत, तर ह्या मोलुस्काची उदाहरणं आहेत. तर आपल्याला फोकस कशावर करायचे, तर ह्या उदाहरणावर एक्झाम्पलवर मोलुस्काच्या आपल्याला फोकस करायचे.